वेलकम टू द स्पॉटलाइट अकॅडमी। आज आपण बघणार आहोत टेस्ट नंबर 2 बेस्ड ऑन कॉम्प्रिहेन्शन। ओके, यूपीएससी प्रिलिम्स टेस्ट सिरीज स्पॉटलाइट अकॅडमी। टोटल 80 क्वेश्चन्स आहेत, सर्वचे सर्व पॅसेज बेस्ड असणार आहे। बघूयात आपण एलिमिनेशन कशा पद्धतीने केली जाते, कोणते कीवर्ड्स आपण इथे नोटीस केले पाहिजे, त्याचबरोबर कसं टाइम सेव्ह करून आपल्याला ऑप्शन्स जे आहेत ते इझिली एलिमिनेट करता येतात। ओके, तर स्टार्ट करूयात पॅसेज नंबर 1। पॅसेज नंबर 1 इज बेस्ड ऑन लँग्वेज। ओके, थीम काय पॅसेज नंबर 1 ची लँग्वेज आहे, ज्यामध्ये सॅपिर-वॉर्फ हायपोथेसिस या संदर्भात काही मतं मांडलेली आहेत। ओके, तर पहिला प्रश्न आहे की अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट सपोर्ट्स द स्ट्रॉंग वर्जन ऑफ द सॅपिर-वॉर्फ हायपोथेसिस। ओके, 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे। बी ऑप्शन्स आपण बघूयात। ऑप्शन नंबर बी, द वोकॅब्युलरी ऑफ अ लँग्वेज डिटरमाइन्स द एक्सटेंट ऑफ परसेप्शन इन इट्स स्पीकर्स। ओके, आता बी आन्सर जे आहे बघा, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी। आता पॅसेजमध्ये जे आहे आपल्याला थीम जी आहे बघा, जे क्वेश्चन आपल्याला विचारायचं तो कीवर्ड आपल्याला शोधायचा आहे। कीवर्ड शोधल्याच्या नंतर द एक्सप्लेनेशन अबाउट द कीवर्ड इज गिवन इन द पॅसेज। ओके, तर इथे तुम्ही बघू शकता की द सॅपिर-वॉर्फ हायपोथेसिस posits that the structure of a language influences the thought processes of its speaker. ओके, म्हणजे इन्फ्लुएन्सिंग जे आहे जे ऑप्शन बी मध्ये आपल्याला मिळते। ओके, सो बी इज द करेक्ट आन्सर। देन द सेकंड क्वेश्चन इज बेस्ड ऑन द पॅसेज नंबर 1। व्हॉट इज द की क्रिटिसिझम ऑफ सॅपिर-वॉर्फ हायपोथेसिस ॲज मेन्शन्ड इन द पॅसेज। ओके, तर बेसिकली क्रिटिसिझम जे आहे बघा ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला बघायला मिळतं, ज्यामध्ये दिलेलं आहे की नॉन लिंग्विस्टिक कॉग्नेटिव्ह टास्क शो सिमिलर परफॉर्मन्स अक्रॉस लँग्वेज ग्रुप्स। ओके, क्रिटिकचा जर तुम्ही इथे विचार केला तर पॅसेजमध्ये बघा इन द फायनल पॅराग्राफ, however critics argue that cognition is largely independent of language, citing studies where individuals from diverse linguistic backgrounds perform similar in non-linguistic cognitive tasks. Okay, so this justifies the option number C from question number 2. So the correct answer will be option number C. Okay, then moving on to the next passage, passage number 2. हा पॅसेज जो आहे हा कल्चरल एव्होल्यूशन वरती दिलेला आहे। ओके, क्वेश्चन नंबर 3 या संदर्भात आपण बघूयात। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इफ ट्रू would most weaken the argument that globalization leads to cultural homogenization. ओके, आता प्रश्न जो आहे व्यवस्थित वाचून घ्यायचा, विचारलेलं काय त्या गोष्टी व्यवस्थित नोटीस करून घेतल्या पाहिजे। बऱ्याच वेळेस विचारलं जातं की इन्फरन्स काय आहे, मेन आर्ग्युमेंट काय आहे। ओके, वेगवेगळे कीवर्ड जे आहेत बघा क्वेश्चन मध्ये दिले जातात। आता या संदर्भात आपल्याला काय दिलेलं आहे की इफ ट्रू विच वुड मोस्ट वीकन द आर्ग्युमेंट, म्हणजे आर्ग्युमेंटला कमजोर करण्यासाठी कोणतं क्रिटिसिझम जास्त इफेक्टिव्ह असेल असा प्रश्न विचारलेला आहे। ओके, तर ऑप्शन नंबर ए इज द आन्सर। इथे दिलेला आहे की मेनी इंडिजिनियस कम्युनिटीज हॅव अडॉप्टेड ग्लोबल टेक्नॉलॉजीज टू रिवाइव्ह ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस। आता ग्लोबलायझेशनमुळे काय झालेलं आहे अकॉर्डिंग टू द पॅसेज, टेक्नॉलॉजी शेअरिंग ही वाढलेली आहे आणि ड्यू टू द टेक्नॉलॉजिकल शेअरिंग इट्स यूज हॅज बीन डन टू रिवाइव्ह द ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस। ओके, या गोष्टी ज्या आहेत आपल्याला इथे बघायला मिळतात। क्वेश्चन नंबर 4, द पॅसेज इम्प्लाइज दॅट कल्चरल अडॅप्टेशन इन रिस्पॉन्स टू ग्लोबलायझेशन इज, आता बघा इझिली एलिमिनेट करता येतात बघा तुम्हाला ऑप्शन्स। पहिले जे ऑप्शन आहे इथे दिलेलं आहे अ डायरेक्शनल वे, तर पॅसेजमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे की इट इज अ 2 वे प्रोसेस। ओके, सो बी इज द करेक्ट आन्सर हियर। आता सी ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, इट इज अन इरिव्हर्सिबल डिक्लाइन। असं होऊ शकतं का की एखादी गोष्ट इरिव्हर्सिबल आहे म्हणून पुन्हा ती अचीव करता येत नाही? इज इट पॉसिबल? नो, सो सी इज ऑल्सो इनकरेक्ट। ओके, देन एंटायरली डिपेंडेंट ऑन गव्हर्नमेंट, आता एंटायरली डिपेंडेंट असू शकतं गव्हर्नमेंटवरती तर नाही। ओके, इट इज ऑल्सो अ व्हेरी एक्स्ट्रीम टाइप ऑफ स्टेटमेंट। सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर बी। ओके, then moving on to the next passage, passage number 3, question number 5. आता पॅसेज नंबर 3 प्लांट्सच्या संदर्भात दिलेला आहे। ओके,
प्लांट्स ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन, त्याचबरोबर डॉमिनन्स, त्याचबरोबर कोणत्या केमिकल्सचा यूज करतात त्या संदर्भात इथे क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन नंबर 5, द पॅसेज सजेस्ट दॅट प्लांट्स यूज एलएलओ केमिकल्स प्रायमरीली टू विच ऑफ द फॉलोइंग. ओके, आता याच्यामध्ये बेसिकली जर आपण बघितलं तर कॉम्पिटिशन रिड्यूस करण्यासाठी हे केमिकल्स यूज केले जातात. आता पॅसेजचा जर तुम्ही रेफरन्स इथे घेतला तर इझिली जे आहे बघा तुम्हाला लाईन नंबर 4 मध्ये या गोष्टी इथे आढळतात. स्टडीज ऑन एलएलओ केमिकल इंटरॅक्शन रिव्हील दॅट प्लांट्स रिलीज स्पेसिफिक कंपाऊंड्स टू इनहिबिट द ग्रोथ ऑफ द कॉम्पिटिंग स्पेसीज. म्हणजे जे कॉम्पिटिशन आहे त्याला इथे कमी करायचं आहे. ओके, सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. देन क्वेश्चन नंबर 6, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी मेनली इन्फर्ड फ्रॉम द बायोलॉजी. आता बघा इथे इन्फरन्स लिहिलेला आहे. काय लिहिलेलं आहे? इन्फरन्स लिहिलेला आहे. आता फर्स्ट ऑप्शन जर आपण इथे बघितलं की प्लांट कम्युनिकेशन अकर्स थ्रू फंगल नेटवर्क्स. आता ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत विच आर फॅक्ट्स बेस्ड, आणि इन्फरन्स जे आहे हे फॅक्ट्स बेस्ड नसतं तर हे कसं असतं? ॲनालिटिकल बेस्ड असतं. सो द फोर्थ ऑप्शन इटसेल्फ दिस इज द ओनली वन ऑप्शन याच्यामध्ये ॲनालिसिस आपल्याला दिलेला आहे. द ॲबिलिटी टू रिलीज केमिकल सिग्नल्स सजेस्ट अ फॉर्म ऑफ प्लांट इंटेलिजन्स. ओके, सो दिस इज द इन्फरन्स दॅट हॅज बीन गिवन. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर डी. ओके, देन पॅसेज नंबर 4, क्वेश्चन नंबर 7. पॅसेज नंबर 4, प्लॅटो वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर. ओके, या संदर्भात जे आहे यांच्या आयडियाज आणि यांची फिलॉसॉफी या संदर्भात पॅसेज दिलेला आहे. आता इथे विचारलेलं आहे की जे आयडियाज, थेअरी ऑफ फॉर्म्स, प्लॅटो किंवा ॲलिगरी ऑफ केव असेल. ओके, या संदर्भात इथे प्रश्न विचारलेला आहे की अकॉर्डिंग टू प्लॅटोज थेअरी व्हाय इज अ फिजिकल हॉर्स कन्सिडर्ड अन इनपरफेक्ट रिप्रेझेंटेशन. So the first option is because it cannot exist independently of human perception. Okay, it is false because it does not have an eternal essence. आता प्लॅटोच्या आयडियाज या पॅसेजमध्ये अशा पद्धतीने मांडलेल्या आहे की जिथे प्लॅटोनं सांगितलेलं आहे की एक परफेक्ट फॉर्म आणि एक आयडियल मटेरियल हे ऑलरेडी एक्झिस्ट करतं आणि याची शॅडो किंवा याचं रिप्रेझेंटेशन हे कुठे आहे? अर्थवरती आहे. ओके, सो ही गिव्स द ॲलिगरी ऑफ द केव्स. सो द करेक्ट आन्सर विल बी बी. ओके, सी येईल का? तर नाही, बिकॉज इट इज पार्ट ऑफ द मटेरियल वर्ल्ड. आर्ग्युमेंट कसा आहे? वीक आहे बघा. ओके, बिकॉज इट इज अ शॅडो ऑफ द रियालिटी. दो इट मे बी शॅडो, दो इट मे बी अ रिफ्लेक्शन, बट इट डज नॉट हॅव अन इटर्नल एसेन्स. ओके, हे काय त्याचं मेन रिझन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8, व्हॉट इज द प्रायमरी इम्प्लिकेशन ऑफ प्लॅटोज ॲलिगरी ऑफ द केव. आता इथे इम्प्लिकेशन विचारलेलं आहे. ओके, सो द फर्स्ट ऑप्शन इज दॅट रियालिटी इज सब्जेक्टिव्ह अँड शेप्ड बाय इंडिव्हिज्युअल परसेप्शन. दॅट ट्रू नॉलेज रिक्वायर्स अ शिफ्ट टुवर्ड्स इंटेलेक्च्युअल रिझनिंग. बी इज द करेक्ट आन्सर. बेसिकली ॲलिगरी ऑफ द केव्ज याचा जर आपण कंक्लुजन इथे शोधलं तर आपल्याला काय आन्सर मिळतं? वेन द पीपल अवॉइड डार्कनेस अँड गो बियॉन्ड द डार्कनेस. जेव्हा ते प्रकाशाकडे जातात तेव्हा त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये, त्यांच्या इंटेलिजन्समध्ये एक शिफ्ट बघायला मिळतं. त्यांचं जे परसेप्शन आहे, त्यांचे जे थॉट्स आहेत, आयडियाज आहेत, हे टोटली काय होतात? चेंज होतात. ओके, सो बी इज द करेक्ट आन्सर. देन पॅसेज नंबर 5. पॅसेज नंबर 5 जो आहे बघा हा बेसिकली डीप सी व त्या संदर्भात होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज इथे दिलेला आहे. नाव द क्वेश्चन नंबर इज क्वेश्चन नंबर 9. Which of the following statements is correct based on the passage? ओके, सो आता इथे 4 स्टेटमेंट तुम्हाला दिलेले आहेत बघा. ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये जे आहे बघा पॅसेजमध्ये जर आपण काही गोष्टी जर इथे इझिली एलिमिनेट करायच्या म्हटल्यात आणि जर आपल्याला टाइम सेव्ह करायचा असेल तर एक ट्रिक आहे याच्यासाठी की एक्स्ट्रीम वर्ड्स किंवा इलॉजिकल वर्ड्स जे आहे हे तुम्हाला शोधायचे आहे. कुठे? स्टेटमेंट्समध्ये. ओके, ॲज सून ॲज यू फाउंड इट यू डोंट नीड टू एक्सप्लेन और अंडरस्टँड द अदर स्टेटमेंट्स. ठीक आहे, ॲटोमॅटिकली सर्व ऑप्शन जे काय आहेत एलिमिनेट इथे होऊन जातात बघा. आता इथे आपल्याला जे आहे बघा 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. आता 4 स्टेटमेंटमध्ये स्टेटमेंट नंबर 2 जर आपण बघितलं, द BBNJ ट्रिटी हॅज बीन युनिव्हर्सली रॅटिफाईड टू ॲड्रेस गॅप्स इन अनक्लॉज.
तर युनिव्हर्सल शब्द आहे, तो युनिव्हर्सली आहे का रॅटिफाईड? नाही. तर हा शब्द जो आहे एक्स्ट्रीम पद्धतीचा आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 ऑलरेडी गेट्स एलिमिनेटेड. याचा फायदा जो आहे बघा आपल्याला ऑप्शन नंबर बी आणि ऑप्शन नंबर डी हे दोन एलिमिनेट करण्यासाठी होतो. त्याचबरोबर ऑप्शन नंबर 4 कडे लक्ष द्या. मायनिंग इज करंटली अनरेग्युलेटेड. आता पॅसेजचा जर तुम्ही संदर्भ घेतला तर इथे डायरेक्टली दिलेला आहे की आपल्याला मायनिंग जी आहे डीप सी मायनिंग ही रेग्युलेटेड आहे. ओके. युनायटेड नेशन इंटरनॅशनल सीबेथ अथॉरिटी याचा जर इथे संदर्भ आपण घेतला तर इथे लिहिलेला आहे की मायनिंग इज रेग्युलेटेड. ओके. सो द स्टेटमेंट नंबर 4 बिकम्स ऑटोमॅटिकली फॉल्स. तर आता राहतं काय तुमच्याकडे? ऑप्शन नंबर ए. दिस इज द क्लोजेस्ट, सेफेस्ट अँड द इजिएस्ट मेथड टू काउंटर सच क्वेश्चन्स. ओके. देन नेक्स्ट पॅसेज, पॅसेज नंबर 6. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात हा पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 10 इथे विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग असर्शन्स आर द व्हॅलिड इन्फरन्सेस. ओके. इन्फरन्सेस विचारलेले आहेत की कोणते इन्फरन्स दिलेल्यापैकी इथे व्हॅलिड आहेत. ओके. इथे सुद्धा जे आहे आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेले आहे. आता इथे दुसरा स्टेटमेंट जर आपण बघितला की AI टूल्स इन गव्हर्नन्स एलिमिनेट ब्युरोक्रॅटिक करप्शन कम्प्लिटली. बघा इथे पुन्हा एकदा एक एक्स्ट्रीम शब्द आहे, कम्प्लिटली. सो द स्टेटमेंट बिकम्स ऑटोमॅटिकली फॉल्स. ओके. तर 2 ऑप्शन इथे एलिमिनेट झाले. त्याचबरोबर ऑप्शन नंबर 3चा जर तुम्ही विचार केला, कॉर्पोरेट इन्व्हॉल्वमेंट इन AI सिस्टम्स गॅरंटीज बेटर डेटा प्रायव्हसी. ओके. जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पॅसेज बघितला तिथे ऑलरेडी सांगितलेलं आहे की रिस्क इथे काय काय आहेत आपल्याला. तर रिस्क आहे की AI टूल रेजेस कन्सर्न्स ओव्हर इंटरफेरन्स बाय कॉर्पोरेट इन्फ्लुएन्स जो इथे होऊ शकतो, ज्याच्यामुळे डेटा प्रायव्हसी ही धोक्यामध्ये येऊ शकते. ओके. तर ऑटोमॅटिकली जे आहे बघा पॅसेजचा रेफरन्स आणि त्याचबरोबर बेसिक लॉजिक याच्या मदतीने जे आहे आपण इझिली ऑप्शन नंबर 3 सुद्धा इथे एलिमिनेट करू शकतो. तर करेक्ट आन्सर विल बी स्टेटमेंट नंबर 1, स्टेटमेंट नंबर 4. ओके. ऑप्शन नंबर ए. देन द नेक्स्ट पॅसेज इज पॅसेज नंबर 7. कॅलिस्थॅनिक्स ही एक फॉर्म ऑफ एक्सरसाइज आहे. रिसेंटली बघा सोशल मीडियावरती किंवा सेलिब्रिटीजमध्ये हा जो शब्द आहे खूप चर्चेमध्ये असतो बघा. कॅलिस्थॅनिक्स बेसिकली मीन्स व्हॉट? इट इज द एक्सरसाइज बाय युझिंग युअर ओन वेट. स्वतःच्या वजनाच्या सहाय्याने जे आहे इथे एक्सरसाइज करावी लागते. ठीक आहे. कॅलिस्थॅनिक्स आहे रॅदर दॅन ऑब्व्हियसली जिम. ओके. वेट ट्रेनिंगपेक्षा जे आहे स्वतःच्या वजनाने इथे एक्सरसाइज करायची आहे. ठीक आहे. तर आता यामध्ये बघा इथे बेसिकली इझी 2 क्वेश्चन्स आपल्याला इथे दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 11. वाय इज प्रोप्रायोरिसेप्टिव्ह फीडबॅक मोर डेव्हलप्ड इन कॅलिस्थॅनिक्स ॲथलेटिक्स. ओके. असं का आहे? तर ऑप्शन नंबर सीचं वर आपण लक्ष दिलं की बिकॉज दे परफॉर्म कॉम्प्लेक्स मुवमेंट्स रिक्वायर एनहान्स्ड बॉडी अवेअरनेस. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. 4th का नसणार आहे? बिकॉज कॅलिस्थॅनिक एक्सरसाइजेस इन्व्हॉल्व एक्सटर्नल रेजिस्टन्स. कोणतेही रेजिस्टन्स दिलं जात नाही. पॅसेजमध्ये या गोष्टी मेन्शन नाही आहे. ओके. पुन्हा एकदा रेजिस्टन्स शब्द इथे आलेला आहे, त्यामुळे हे सुद्धा इथे एलिमिनेट होऊन जाणार. बिकॉज दे फ्रिक्वेंटली एंगेज स्पीड एक्सप्लोजिव्ह मुवमेंट्स. हाय स्पीड एक्सप्लोजिव्ह मुवमेंट. फक्त स्पीड असते का याच्यामध्ये? तर नाही. ओके. याच्या ज्या मुवमेंट असतात त्या कशा असतात? बॅलन्स असतात विथ युअर ओन वेट. ओके. सो द बॅलन्स आन्सर इज ऑप्शन नंबर सी फॉर द क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज द प्रायमरी बायोकेमिकल ॲडव्हान्टेज ऑफ कॅलिस्थॅनिक्स ओव्हर वेट ट्रेनिंग. आता बघा इथे कंपॅरिझनमध्ये जो आहे तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर इथे बेसिकली बघा पहिलं ऑप्शन जे आहे इट फोकसेस ऑन ॲस्थेटिक मसल्स. बॉडी बिल्डिंगसाठी आहे का? तर नाही. इट आयसोलेट्स मसल ग्रुप फॉर बेटर स्ट्रेंथ गेन्स. ठीक आहे. तर इथे स्ट्रेंथ गेन करायची आहे का? तर नाही. इट एंगेजेस मल्टिपल मसल चेन्स सायमल्टेनियसली फॉर फंक्शनल स्ट्रेंथ. कोणत्या प्रकारची स्ट्रेंथ पाहिजे? फंक्शनल. इथे फंक्शन करू शकतो, मूवमेंट करू शकतो. ओके. या प्रकारची स्ट्रेंथ जी आहे ती इथे पॅसेजनुसार एक्सपेक्टेड आहे. ओके. सो सी विल बी द करेक्ट आन्सर. तर नेक्स्ट पॅसेज आहे पॅसेज नंबर 8. नॉर्स मिथॉलॉजीच्या संदर्भात हा पॅसेज आहे. ओके. नॉर्डिक कंट्रीज ज्या आहेत बेसिकली जिथे मिथॉलॉजी पॉप्युलर आहे. मार्वलच्या मूवीज तुम्ही बघितल्या असतील जिथे थॉर वगैरे जे आहे याच्यावरती मूवीजसुद्धा आलेल्या आहेत. ओके. तर बेसिकली रॅग्नारॉक हा जो इव्हेंट आहे या इव्हेंटमध्ये डिस्ट्रक्शन अँड अगेन रिहॅबिलिटेशन या गोष्टींवरती फोकस केलेला आहे.
आणि फेट आणि त्याचबरोबर डिटर्मिनेशन या थीम्स ज्या आहेत इथे एक्सप्लोर केलेल्या आहेत बघा. ओके, सो द क्वेश्चन इज हाऊ डज द कन्सेप्ट ऑफ रॅग्नारॉक डिफर फ्रॉम ट्रॅडिशनल रिलिजियस एस्ट्रॉलॉजीज. ओके, तर इथे बेसिकली बघा विचारलेलं आहे की रॅग्नारॉकची जी स्टोरी आहे ती कशी डिफरंट पद्धतीने सांगितलेली आहे. ऑप्शन नंबर बी, इट पोर्ट्रेज डिस्ट्रक्शन ॲज अन इनएव्हिटेबल सायक्लिकल प्रोसेस रॅदर दॅन अ सिंग्युलर इव्हेंट. तर सायक्लिकल प्रोसेस आहे बघा, म्हणजे पॅसेजनुसार जे आहे आफ्टर द डिस्ट्रक्शन अगेन रिपॉप्युलेशनिंग द अर्थ. ओके, या गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 14, व्हॉट डज द सर्वायवल ऑफ लीफ अँड लीफ प्रासेस सिम्बॉलाइज इन रॅग्नारॉक्स आफ्टरमाथ. आता बेसिकली इथे काय की ह्युमन्स जिंकले असं नाही होत बघा. तर कंटिन्युएशन ऑफ लाईफ डिस्पाईट कॉस्मिक डिस्ट्रक्शन. ओके, पॅसेजचा जर तुम्ही रेफरन्स घेतला तर बघा इथे शेवटी जे आहे पॅसेजमध्ये इथे दिलेलं आहे बघा. ठीक आहे, लिफ अँड लिफ प्रासेस रिपॉप्युलेट दी अर्थ. ओके, इथे दिलेलेच बघा. ओके, न्यू वर्ल्ड इमर्जेस. ओके, तर थीम्स ज्या आहेत पॅसेजच्या शेवटी दिलेल्या आहेत. ओके, सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी. पॅसेज नंबर 9, इफेक्टिव्ह ग्रीन गव्हर्नन्स, यावरती हा पॅसेज दिलेला आहे. ओके, तर क्वेश्चन इथे विचारलेला आहे बघा बेसिकली. क्वेश्चन नंबर 15, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज. ओके, तर आता इथे ऑप्शन नंबर बीचा जर आपण विचार केला, कार्बन लिकेज कॅन बी मिटिगेटेड बाय इन्फोर्सिंग युनिफॉर्म एन्व्हायरमेंटल रेग्युलेशन्स ग्लोबली. ओके, तर पॅसेजच्या संदर्भात जे आहे गव्हर्नन्सवरती हा पॅसेज आहे. आणि गव्हर्नन्स म्हणजे रेग्युलेशन्स आणि लॉज जर युनिव्हर्सली असतील तरच आपण ह्या कार्बन लिकेजला जे आहे ते कमी करू शकतो. ओके, सो बी इज द करेक्ट आन्सर. देन अकॉर्डिंग टू द पॅसेज विच फॅक्टर चॅलेंजेस द इफेक्टिव्हनेस ऑफ ग्रीन गव्हर्नन्स. ओके, तर इथे बेसिकली काय आहे की सांगितलेलं आहे की जेव्हा पॉलिसीजमध्ये डिफरन्सेस येतात, एखादा नेशन, युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स यांच्या एन्व्हायरमेंटल पॉलिसीजमध्ये जेव्हा डिफरन्शिएशन असतो त्याच वेळेस काय होतं इथे चॅलेंजेस क्रिएट होतात. कशासाठी? फॉर ग्रीन गव्हर्नन्स. ओके, हे पॅसेजमध्ये जे आहे क्लिअरली मेन्शन आहे बघा. त्यानंतर पॅसेज नंबर 10, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स या थीमवरती जो आहे हा पॅसेज इथे दिलेला आहे. ओके, आता इथे पहिला जो प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 17, व्हॉट इज द मेन आर्ग्युमेंट प्रेझेंटेड इन द पॅसेज. ओके, तर काही गोष्टी इथे दिलेल्या आहे. तर आर्ग्युमेंट असा आहे की अक्युम्युलेटिंग फॉरेन रिझर्व्स कॅन समटाइम्स लीड टू कॉम्प्लेसेन्सी इन इकॉनॉमिक रिफॉर्म्स. ओके, आता याचं जे तुम्हाला रेफरन्स आहे हा रेफरन्स पॅसेजमध्ये बघायला मिळतो एकदम शेवटी, की जिथे दिलेला आहे की फर्दर मोर ओव्हर रिलायन्स ऑन रिझर्व्स इन्स्टेड ऑफ ॲड्रेसिंग स्ट्रक्चरल इकॉनॉमिक विकनेस क्रिएट अ फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी. इथे जे आहे ते ऑप्शन जस्टिफाय होताना आपल्याला दिसून येतं. ओके, so the correct answer will be answer option number A. Then question number 18, which of the following statement is supported by the passage. Okay, passage मधून जे आहे कोणत्या स्टेटमेंटला इथे सपोर्ट केलेला आहे. तर ऑप्शन नंबर ए, फॉरेन रिझर्व्ह शुड बी मॅनेज्ड विथ अ बॅलन्स बिटवीन लिक्विडिटी अँड रिटर्न्स. बॅलन्स पाहिजे. ओके, स्टेबल आन्सर आहे, एक्स्ट्रीमिटी इथे दिलेली नाही. ओके, देन पॅसेज नंबर 11, साहेल रिजन जे आहे बघा आफ्रिकेमध्ये त्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. क्वेश्चन विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 19, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द सेंट्रल आयडिया ऑफ द पॅसेज. ओके, सेंट्रल आयडिया विचारलेला आहे. देन द ऑप्शन्स गिवन आर द साहेल कॉन्फ्लिक्ट इज प्रायमरी अ रिझल्ट ऑफ इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन. असं आहे का? नाही. बघा संदर्भ जो आहे तो वरती आपल्याला बघायला मिळतो. इथे डेझर्टिफिकेशन, त्यानंतर एरेबल लँड, त्यानंतर कॉम्पिटिशन, त्याचबरोबर एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप्स, हे सर्व फॅक्टर्समुळे जे आहे इथे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला होताना दिसतं. कशाच्या संदर्भात? फॉर दी कॉन्फ्लिक्ट. ओके, नॉट बिकॉज ऑफ इंटरनॅशनल इंटरव्हेन्शन. ओके, आता मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑप्शन कोणता आहे? तर ऑप्शन नंबर बी आहे बघा. द क्लायमेट चेंज, रिसोर्स स्कार्सिटी अँड गव्हर्नन्स फेलियर्स कॉन्ट्रीब्यूट टू द इथनिक कॉन्फ्लिक्ट्स इन द साहेल रिजन. ओके, देन क्वेश्चन नंबर 20, विच ऑफ द फॉलोइंग मेजर्स इज नॉट सजेस्टेड. काय सजेस्ट केलेलं नाहीये रिजनला स्टॅबिलाइज करण्यासाठी? ओके, तर ऑप्शन नंबर सी, इन्क्रीजिंग मिलिटरी इंटरव्हेन्शन बाय फॉरेन पॉवर्स. सो दिस इज नॉट सजेस्टेड. ओके, याच्यामुळे जे आहे अजून कॉन्फ्लिक्ट जे आहे ते वाढू शकतं रिजनमध्ये. ओके, सो सी इज द करेक्ट आन्सर. देन पॅसेज नंबर 12,
हॉलिवूडचं जे काही कल्चरल डॉमिनन्स आहे या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. प्रश्न विचारलेले आहेत बघा इथे. क्वेश्चन नंबर 21, व्हॉट इज द सेंट्रल थीम ऑफ द पॅसेज? ओके, सो द पॅसेज बेसिकली स्पीक्स अबाउट द कल्चरल डॉमिनन्स ऑफ हॉलिवूड अँड इट्स ग्लोबल इम्प्लिकेशन्स. ओके, या संदर्भात जे आहे पॅसेजबद्दल इथे माहिती सांगितलेली आहे. सो द ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. देन विच ऑफ द स्टेटमेंट बेस्ट अलाइन्स विथ द पॅसेजेस पर्स्पेक्टिव्ह? ओके, so if we look at the option number A, Hollywood's dominance may suppress regional film industry but its role is not entirely negative. म्हणजे बेसिकली पॅसेजमध्ये ज्या गोष्टी सिंगितलेल्या आहे की हॉलिवूडचं कॉन्ट्रीब्युशन हे दोन्ही पद्धतीचं आहे. इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह, इट इज ऑल्सो नेगेटिव्ह. सो इट बॅलन्सेस अकॉर्डिंग टू द सिच्युएशन अँड द रिसेप्शन इट इज गेटिंग अलॉंग द लोकल लाईन्स. ओके, देन पॅसेज नंबर 13, सुपरमून हा जो फेनॉमेना आहे जेव्हा मून आणि अर्थ हे क्लोजेस्ट असतात. ओके, या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. आणि क्वेश्चन खूप इझी आहे बघा. पहिला क्वेश्चन विचारलेला आहे की क्वेश्चन नंबर 23, विच ऑफ द फॉलोइंग इज स्टेटमेंट करेक्ट अकॉर्डिंग टू द पॅसेज? कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? ओके, द सुपरमून हॅज इम्पॅक्ट ऑन टाइड्स. बघा इथे दिलेलं आहे बघा. पॅसेजचा जर तुम्ही रेफरन्स घेतला तर इथे तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होऊन जाईल. ओके, सो इथे दिलेलं आहे की इट हॅज अ मार्जिनल इन्क्रीज इन टायडल फोर्स. ओके, हॅज अ लिटिल इम्पॅक्ट, म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. इट इज द ट्रूथ. त्यानंतर सेकंड पॅराग्राफमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कशा आहेत? हायपोथेटिकल सेन्सने सांगितलेल्या आहे. दॅट्स वाय ऑल अदर 3 ऑप्शन्स आर इनकरेक्ट. सो द करेक्ट आन्सर विल बी व्हॉट? ऑप्शन नंबर ए. देन क्वेश्चन नंबर 24, बेस्ड ऑन द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? ओके, ऑप्शन नंबर डी वरती जर आपण फोकस केला तर इथे सांगितलेलं आहे की सुपरमून्स अकर वेन द अर्थ्स ऑर्बिट इज फार टू द मून. तर फार टू द मून आहे का? तर नाही, इट इज क्लोजर टू द मून. ओके, सो दिस इज द बेसिक सेन्स ओके विच वी गेट फ्रॉम द पॅसेज. देन पॅसेज नंबर 14, इट इज बेस्ड ऑन इथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 25 आणि 26 दोन क्वेश्चन्स या पॅसेजवरती आहेत. क्वेश्चन नंबर 25चा जर आपण विचार केला तर इथे दिलेला आहे की अकॉर्डिंग टू द पॅसेज वाय इज इथिकल डिसिजन मेकिंग चॅलेंजिंग इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन? बिकॉज यामध्ये काय मॉरल डिलेमाज क्रिएट होतात. ओके, अदर ऑप्शन जर आपण एक्सप्लोर केले तर बघा इथे लीगल रूल्स संदर्भात सांगितलेलं जात आहे. त्यानंतर इथे जजमेंट डिस्क्रिशन पॉवर्स म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्सच्या संदर्भात सांगितलेलं जातं. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. पब्लिक वेलफेअर म्हणजे इथे पॉलिसीबद्दल जे आहे सांगितलेलं आहे. दॅट्स वाय दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. द करेक्ट आन्सर विल बी द मॉरल डिलेमाज विच इज अनइथिकल क्वेश्चन itself. ओके, देन क्वेश्चन नंबर 26, विच ऑफ द फॉलोइंग कंक्लुजन कॅन बी ड्रॉन फ्रॉम द पॅसेज? ओके, तर पहिलं जे ऑप्शन आहे बघा, इथिकल गव्हर्नन्स रिक्वायर्स बोथ ॲडरन्स टू लॉज अँड डिस्क्रेशनरी जजमेंट. ओके, हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ठीक आहे, अदर जर ऑप्शन्स तुम्ही बघितले तर एक्स्ट्रीम वर्ड्स तुम्हाला मिळतील. रिजिड ॲडरन्स आहे. त्यानंतर ब्युरोक्रॅटिक इफिशियन्सी इज मोर इम्पॉर्टंट, चुकीचं आहे बघा. ठीक आहे, करप्शन इन ॲडमिनिस्ट्रेशन इज अनअवॉइडेबल. ठीक आहे, असं आहे का की इट इज अनअवॉइडेबल? ठीक आहे, करप्शन कॅन बी टॅकल्ड अँड इट कॅन बी रेड्यूस्ड, इट इज पॉसिबल. ओके, सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. देन पॅसेज नंबर 15, माउंटेन गोट्सवरती हा पॅसेज आहे बघा. त्याच्यावरती आहे माउंटेन गोट्स. ओके, आता यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो दिलेला आहे की वाय डू माउंटेन गोट्स प्रायमरीली रिमेन अबोव द ट्री लाईन? ओके, आता याचा जो संदर्भ आहे बघा आपल्याला इथे पॅसेजमध्ये बघायला मिळतो. तुम्ही जर पॅसेज व्यवस्थित रेफर केला तर इथे तुम्हाला जे कीवर्ड्स आहेत ते बघायला मिळतील की गोट्स एक्झिबिट स्ट्रिक्ट हॅबिटॅट फिडेलिटी ऑफन रिसाइडिंग अबोव द ट्री लाईन वेअर प्रिडेशन प्रेशर इज मिनिमल. म्हणजे प्रेडेटरी कॉन्सिक्वेन्सेसपासून वाचण्यासाठी यांचं हॅबिटेशन जे आहे ते हाय अल्टिट्यूडवर असणार आहे. ओके, सो द करेक्ट आन्सर विल बी व्हॉट? करेक्ट आन्सर इज द ऑप्शन नंबर बी. द टेरेन प्रोव्हाइड्स अ रेफ्यूज फ्रॉम प्रेडेटर्स. ओके, देन क्वेश्चन नंबर 28, व्हॉट इज द प्रायमरी थ्रेट टू माउंटेन गोट्स ड्यू टू क्लायमेट चेंज? तर क्लायमेट चेंजमुळे काय होणार आहे? ॲटोमॅटिकली त्यांचं हॅबिटॅट जे आहे ते डिग्रेड होणार आहे. पॅसेजमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे हॅबिटॅट डिग्रेडेशनमुळे माउंटेन गोट्स जे आहेत
त्या अल्टिट्यूडवरती न राहता लोअर अल्टिट्यूड्सवरती येऊन राहतील, जेणेकरून त्यांचं सस्पेक्टिबिलिटी जी आहे ती प्रिडेशनला ती ॲटोमॅटिकली वाढत जाईल. ओके. देन पॅसेज नंबर 16, प्रोसेस ऑफ अर्बनायझेशन. ठीक आहे, अर्बनायझेशनच्या प्रक्रियेवरती हा पॅसेज दिलेला आहे. 2 क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत, क्वेश्चन नंबर 29 आणि क्वेश्चन नंबर 30. ओके. सो द फर्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 29. इथे विचारलेला आहे की व्हॉट इज द की कॉन्सिक्वेन्स ऑफ अनप्लॅन्ड अर्बनायझेशन अकॉर्डिंग टू द पॅसेज. ओके. तर बेसिकली जर आपण विचार केला तर हे सर्व कॉन्सिक्वेन्सेस आहे की पॉप्युलेशन ग्रोथ होते, मायग्रेशन ग्रोथ होती, त्याच्यानंतर अर्बन प्रोडक्टिव्हिटी कुठेतरी कमी होती. ओके. दिस आर ऑल कॉन्सिक्वेन्सेस. पण इथे विचारलेलं आहे की की कॉन्सिक्वेन्स काय. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर, की या सर्व परिणामांमुळे एक सोशो इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी तयार होत असते. ओके. सो डी इज द करेक्ट आन्सर. देन व्हॉट इज द प्रायमरी रिझन दॅट अर्बनायझेशन रिलेटेड सोल्युशन्स ऑफन फेल इन द रिजन्स. पॅसेजमध्ये डायरेक्टली दिलेलं आहे की इनइफिशियन्सी जी आहे ब्युरोक्रॅटिक पॉलिसीजमध्ये, त्याचबरोबर फायनान्शियल कन्स्टंट्समुळे जे आहे हे सोल्युशन्स ऑफन काय होतात, फेलियरला जातात. ठीक आहे. देन पॅसेज नंबर 70 स्टॅम्पिड्सवरती दिलेलं आहे बघा. ओके. जे चेंगराचेंगरीच्या घटना घडतात बघा, ओके, गर्दीच्या ठिकाणी, त्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. ओके. सो द क्वेश्चन इज अकॉर्डिंग टू द पॅसेज व्हॉट इज द प्रायमरी कॉज ऑफ स्टॅम्पिड. आता हे ब्लफ करण्यासाठी बघा वाईड स्प्रेड पॅनिक तुम्हाला इथे दिलेलं आहे, बट दिस इज इनकरेक्ट. ओके. पॅसेज जर तुम्ही रेफर केला तर इथे तुम्हाला बघायला मिळेल, इथे दिलेलं आहे बघा लाईन नंबर 4 मध्ये, पॅनिक इज नॉट द प्रायमरी ट्रिगर. इथे डायरेक्टली मेन्शन केलं आहे बघा, इट इज नॉट द प्रायमरी ट्रिगर. ओके. इन्स्टेड क्राऊड डेन्सिटी प्लेज अ क्रुशियल रोल. ओके. म्हणजे क्राऊड किती आहे याच्यावरती या गोष्टी डिपेंड करतात. ओके. करेक्ट आन्सर काय असणार आहे अकॉर्डिंग टू द पॅसेज, ऑप्शन नंबर डी. Then question number 32, why do stampede prevention measures often fail? Because there is a risk underestimation. अंडरएस्टिमेट केलं जातं रिस्कला. जे फॅमिलियर प्लेसेस आहेत अकॉर्डिंग टू द पॅसेज तिथे जास्तीत जास्त लोक येतात आणि फॅमिलियर प्लेसेस असल्यामुळे तिथे प्रिकॉशन्स तेवढे घेतले जात नाही. असं म्हटलं जातं की तिथे काही होणार नाही, म्हणून रिस्क जी आहे ती किती आहे याचा अंदाज लावला जात नाही. ठीक आहे. हे सर्व जे आहे पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे बघा. त्यानंतर पॅसेज नंबर 18 जे अवलांच आहे बघा. ओके. तर हिमालयन रिजन असेल किंवा ॲल्प्स रिजन असेल. ओके. इथे या ॲक्टिव्हिटीज जास्त बघायला मिळतात. ओके. अवलांचच्या संदर्भात हा पॅसेज आहे. 2 क्वेश्चन्स जे आहेत तिथे विचारलेले आहे. ओके. क्वेश्चन नंबर 33 आणि क्वेश्चन नंबर 34. ओके. सो द क्वेश्चन नंबर 33 इज दॅट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू रिगार्डिंग अवलांचेस. ओके. आता इथे जर तुम्ही स्टेटमेंट नंबर बी वरती विचार केला, ॲव्हलांचेस आर लेस ट्रिगर्ड बाय ह्युमन ॲक्टिव्हिटीज. पॅसेजमध्ये दिलेलं आहे की ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळे जास्तीत जास्त ट्रिगर होतात बघा ॲव्हलांचेस. ओके. दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट. देन द इंटेन्सिटी ऑफ अन ॲव्हलांच डिपेंड सोलली ऑन टाईप ऑफ स्नो. टाईप ऑफ स्नोवरती आहे का तर नाही, ॲल्टिट्यूडवरती पण डिपेंड आहे, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज चाललेल्या आहेत त्यावरती पण डिपेंड आहे. सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. करेक्ट आन्सर विल बी ए अँड 4. Okay, option number A. Then question number 34, which factors contribute to the unpredictability of avalanches. Okay, तर पॅसेज मध्ये या गोष्टी डायरेक्टली मेन्शन आहे. एक तर आर्टिफिशियल स्नो मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाही, त्यामुळे avalanches जे आहे ते घडून येतात. त्याचबरोबर ह्युमन मेड इन्फ्रास्ट्रक्चर प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन द इव्हेंट ऑफ avalanches. सो द करेक्ट आन्सर विल बी ए, ऑल ऑफ द अबोव्ह आर करेक्ट. ठीक आहे. देन पॅसेज नंबर 19, प्लास्टिक वेस्ट वरती हा पॅसेज आहे बघा. ओके. इट इज बेस्ड ऑन प्लास्टिक वेस्ट. क्वेश्चन इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रू रिगार्डिंग द प्लास्टिक वेस्ट. ओके. आता इथे वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहेत 4. त्यापैकी सेकंड स्टेटमेंट जर आपण बघितलं, रिसायकलिंग एफर्ट्स हॅव फुल्ली ॲड्रेस्ड, तर कम्प्लिटली सॉल्व्ह केलेला आहे का प्रॉब्लेम, तर नाही. ओके. त्यानंतर ऑप्शन नंबर 4 स्टेटमेंट नंबर 4, बॅनिंग सिंगल यूज प्लास्टिक हॅज बीन लार्जली इनइफेक्टिव्ह. ओके. इनइफेक्टिव्ह आहे का तर नाही, हे इफेक्टिव्ह आहे. ओके. जेव्हा प्लास्टिकला बॅन केलं जातं तर ही एक काय इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे. ओके. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो इनकरेक्ट. सो करेक्ट आन्सर विल बी 1 and 3, ऑप्शन नंबर बी. ओके. देन मूविंग ऑन टू द नेक्स्ट पॅसेज, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू द चॅलेंजेस इन ॲड्रेसिंग प्लास्टिक वेस्ट. ओके. आता इथे दिलेलं आहे बघा पहिलं स्टेटमेंट, लेस बायोडिग्रेडेबल अल्टरनेटिव्स टू प्लास्टिक.
तर हे एक चॅलेंज आहे का, तर आहे. ओके. त्यानंतर इनसफिशियंट रिसायकलिंग एफर्ट्स ऑलरेडी पॅसेजमध्ये दिलेला आहे, दिस इज ऑल्सो चॅलेंज. देन ग्लोबल कॉपरेशन ऑन इम्प्लिमेंटिंग प्लास्टिक बॅन, दिस इज ऑल्सो चॅलेंज. नो एबिलिटी टू कम्प्लिटली डिग्रेड प्लास्टिक्स. ओके, एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, कुठेही पॅसेजमध्ये मेन्शन नाही. सो द करेक्ट आन्सर विल बी बी 1, 2 and 3. देन पॅसेज नंबर 20 मोरॅलिटी इन पॉलिटिक्स, ही थीम आहे बघा पॅसेजची. क्वेश्चन नंबर 37 आणि 38 जे आहे बघा यावरती दिलेले आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 37 मध्ये विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू रिगार्डिंग मोरॅलिटी इन पॉलिटिक्स. ओके. ऑप्शन नंबर 4 जर आपण बघितलं तर रिअल पॉलिटिक्स अँड मॉरल पॉलिटिक्स आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह अँड कॅन नॉट को एक्झिस्ट. तर पूर्ण पॅसेजची जी थीम आहे ही यावरतीच बेस्ड आहे की हे एकमेकांना कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करतात. ओके. त्यामुळं ते इंडिपेंडेंट असतील का, तर नाही. ओके. दे कॅन को एक्झिस्ट. द फोर्थ स्टेटमेंट इज रॉंग. ऑटोमॅटिकली जे आहे हे 3 ऑप्शन आपले एलिमिनेट होतात. द करेक्ट आन्सर विल बी ए 1, 2 and 3. ओके. देन क्वेश्चन नंबर 38. आता 38 मध्ये विचारलेला आहे बघा व्हॉट इज द प्रायमरी चॅलेंज इन बॅलन्सिंग मोरॅलिटी अँड पॉवर इन पॉलिटिक्स. ठीक आहे. आता चौथं जे आहे बघा द बॅलन्स बिटवीन मॉरॅलिटी इंटिग्रिटी अँड पॉलिटिकल प्रॅग्मॅटिझम इज मोर इझिली अचीव्ड इन डेमोक्रेसी. पॅसेजमध्ये डायरेक्टली मेन्शन आहे. डेमोक्रेसीमध्ये हाच इश्यू असतो की मोरॅलिटी आणि त्याचबरोबर पॉलिटिकल प्रॅग्मॅटिझम, ज्याला रिअल पॉलिटिक्स सुद्धा आपण म्हणतो, या गोष्टींमध्ये काय होतात, नेहमी डिलेमाज क्रिएट होतात. ओके. सो फोर्थ ऑप्शन इज इनव्हॅलिड हियर. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी व्हॉट, करेक्ट आन्सर इज ए 1, 2 and 3. ओके. देन नेक्स्ट पॅसेज नंबर 21 फंडामेंटल राईट्स आणि ह्युमन राईट्सच्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे. ओके. 4 स्टेटमेंट इथे बेसिकली दिलेले आहे. आता पहिलं स्टेटमेंट जर आपण बघितलं फंडामेंटल राईट्स आर, ओके, विचारलेलं काय आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग फंडामेंटल राईट्स अँड ह्युमन राईट्स. ओके. फर्स्ट स्टेटमेंट जर आपण बघितलं फंडामेंटल राईट्स आर एन्फोर्सेबल बाय लॉ विदिन अ स्पेसिफिक कंट्री वेअर ॲज ह्युमन राईट्स आर युनिव्हर्सली रेकग्नाइज्ड बट नॉट ऑलवेज लिगली इन्फोर्सेबल. आता ह्युमन राईट्सचा जर आपण विचार केला तर राईट टू लाईफ इज अ ह्युमन राईट बट इट इज ऑल्सो इन्फोर्सेबल इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. ओके. तर ॲटोमॅटिकली जे आहे इनव्हॅलिडिटी इथे बघायला मिळते. त्यानंतर स्टेटमेंट नंबर 3चा जर आपण विचार केला तर राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी इज अन एक्झाम्पल ऑफ ह्युमन राईट अँड नॉट ए फंडामेंटल राईट. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑलरेडी फंडामेंटल राईट आहे. ॲटोमॅटिकली काय इनकरेक्ट आहे. सो द करेक्ट आन्सर्स आर ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4. ओके. तर 2 आणि 4 कुठे दिलेला आहे आपल्याला, ऑप्शन नंबर सी मध्ये. ठीक आहे. देन पॅसेज नंबर 22 टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या संदर्भात जे आहे ते पॅसेज दिलेला आहे. ओके. सो द क्वेश्चन नंबर 40 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज. ओके. सो जे पहिलं ऑप्शन आहे बघा ब्लेंडेड फॅब्रिक्स कॅन बी इनकम्पॅटिबल विथ सर्क्युलर फॅशन ऑब्जेक्टिव्स. ओके. सो दिस इज द करेक्ट इन्फरन्स ऑफ द पॅसेज. आता ऑर्गॅनिक कॉटनचा जर विचार केला तर ऑर्गॅनिक कॉटन युनिव्हर्सली आहे का, लेस सस्टेनेबल, ऑल्दो दे आर सस्टेनेबल, पण युनिव्हर्सली जेव्हा तिथे शब्द यूज होतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली इनव्हॅलिड होऊन जाणार. ओके. सो द करेक्ट आन्सर विल बी व्हॉट, द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3. सो ए विल बी द करेक्ट आन्सर. ओके. 2 जे आहे ऑटोमॅटिकली आपलं एलिमिनेट होऊन जाणार. ठीक आहे. देन passage number 23 is all about the TRIPS agreement and IP protection. Okay. Question number 41 इथे दिलेला आहे. विचारलेला आहे which statements are critically supported by the passage. ओके. कोणकोणत्याला सपोर्ट केलेला आहे बघा. द नागोया प्रोटोकॉल इफेक्टिव्हली रेग्युलेट्स डिजिटल बायोपायरसी. पहिले स्टेटमेंट दिलं आहे. नागोया प्रोटोकॉल जो आहे तो जर आपण पॅसेजमध्ये शोधला ते काय दिलेलं आहे बघा की द नागोया प्रोटोकॉल इन्शुअर्स बेनिफिट शेअरिंग फॉर जेनेटिक रिसोर्सेस अँड नॉट बायोपायरसी. ठीक आहे. वर्ड्स जे आहेत ते इथे चेंज केलेले आहे. ओके. देन द सेकंड स्टेटमेंट TKDL हॅज सक्सेसफुली पेटंटेड इंडियाज ट्रॅडिशनल नॉलेज ग्लोबली. सक्सेसफुली पेटंट केलं आहे का, नाही. लिमिटेड बेसमध्ये जे आहे इथे सक्सेसफुली पेटंटेड झालेलं आहे, ग्लोबली झालेलं नाही. ओके. सो the answer will be what, answer is B 3 and 4 only. Okay. Then
पॅसेज नंबर 24 रोमानियाच्या कल्चर संदर्भात जे आहे इथे पॅसेज दिलेला आहे. ओके, तर इथे विचारलेलं आहे विच कन्क्लुजन्स आर लॉजिकली डिराइव्ड फ्रॉम द पॅसेज. ओके, तर इथे जर आपण पहिलं स्टेटमेंट जर बघितलं, ब्रॅन कासल्स लिंक टू ड्रॅक्युला इज अ हिस्टॉरिकल ॲक्युरेट नॅरेटिव्ह. पॅसेजमध्ये दिलेलं आहे की इट इज ओनली अ मिस इंटरप्रिटेशन, मिसरिप्रेझेंटेशन असं दिलेलं आहे बघा, ऑटोमॅटिकली फॉल्स आहे. देन मार्टिसॉर हॅज सिंक्रेटिक ओरिजिन्स ब्लेंडिंग रोमन अँड थ्रेशियन ट्रॅडिशन्स. दिस इज करेक्ट. त्यानंतर रोमानियाज नॅशनल रिवायवल इम्प्रेस्ड ओटोमन ॲस्थेटिक्स. हे चुकीचं बघा. शेवटची लाईन जर तुम्ही रेफर केली इथे दिलेलं आहे मॉडर्निटी व्हाईल रिजेक्टिंग ओटोमन इन्फ्लुएन्सेस. ओटोमन इन्फ्लुएन्सेस काय केलेले आहेत, रिजेक्ट केलेले आहेत. सो द थर्ड इज इनकरेक्ट. देन मास प्रोडक्शन ऑफ क्लोथिंग आर्टिकल्स अंडरमाइन देअर कल्चरल सिग्निफिकन्स. ओके, दिस इज करेक्ट. So the correct will be second and fourth. So the option number B is our answer. Okay. Then passage number 25, फ्रेंच रेव्होल्यूशन आणि त्याचे कॉजेस यावरती हा पॅसेज बेस्ड आहे. आता इथे बेसिकली काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट रिगार्डिंग द कॉजेस ऑफ फ्रेंच रेव्होल्यूशन अकॉर्डिंग टू द पॅसेज. ओके, दोन स्टेटमेंट इथे दिलेलं आहे. पहिले स्टेटमेंट आहे द फ्रान्स सपोर्ट टू द अमेरिकन रेव्होल्यूशन डायरेक्टली लेड टू द टॅक्स रिफॉर्म. असं झालंय का, नाही. बघा इथं पॅसेजकडे लक्ष द्या. पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे की फ्रान्सिस इन्व्हॉल्वमेंट इन द अमेरिकन रेव्होल्यूशन हॅज लॅविश रॉयल स्पेंडिंग डिप्लिटेड द ट्रेजरी. टॅक्स रिफॉर्म झालेला नाही, तर ट्रेजरी डिप्लीट झालेली. ओके, क्लिअरली इथे मेन्शन आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स. देन एनलाइटमेंट फिलॉसॉफर्स लाईक रूसो क्रिटिसाइज्ड फ्युडल प्रिव्हिलेजेस अँड ॲडव्होकेटेड फॉर द एबोल्युशन ऑफ मोनार्की. तर रूसोचा कुठेही पॅसेजमध्ये मेन्शन नाव नाही. दॅट्स वाय द आन्सर विल बी डी, नायदर 1 नॉर 2. दोन्ही स्टेटमेंट कशा आहे, इनकरेक्ट आहे. ठीक आहे. देन पॅसेज नंबर 26 ग्रँडफादर पॅराडॉक्स. ओके, सायन्समध्ये पॉप्युलर आहे बघा हा एक्सपेरिमेंट. यामध्ये जे आहे बघा टाइम ट्रॅव्हलच्या पॉसिबिलिटीज किती आहेत. ओके, या संदर्भात या गोष्टी ज्या आहेत चर्चा केल्या जातात. क्वेश्चन दिलेला आहे की विच स्टेटमेंट ॲक्युरेटली ॲड्रेसेस द ग्रँडफादर पॅराडॉक्स. फर्स्ट स्टेटमेंट इज दॅट द मेनी वर्ड्स इंटरप्रिटेशन रिझॉल्व्स द पॅराडॉक्स. पॅराडॉक्स रिझॉल्व्ह होऊ शकतो का, नाही. जर तो रिझॉल्व्ह झाला त्याला पॅराडॉक्स म्हणताच येणार नाही. ओके, सो दिस इज इलॉजिकल स्टेटमेंट. देन द पॅराडॉक्स व्हॅलिडेट्स द नोशन ऑफ टाइम ट्रॅव्हलिंग. ॲक्च्युली पॅराडॉक्स चॅलेंजेस द नोशन ऑफ टाइम ट्रॅव्हलिंग. ओके, चॅलेंज करतं, काउंटर करतं. बघा टाइम ट्रॅव्हल या कन्सेप्टला काय काउंटरिंग करण्याचं काम कोण करतं, तर ग्रँडफादर पॅराडॉक्स करत असतो. ओके, तर उलट स्टेटमेंट आहे बघा. देन द करेक्ट आन्सर विल बी डी, नायदर 1 नॉर 2. ओके. देन पॅसेज नंबर 27 हायपर इन्फ्लेशनची जी काही हिस्ट्री आहे कुठे, तर साऊथ अमेरिकामध्ये, या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. ओके, तर पॅसेजमध्ये विचारलेलं आहे व्हॉट फॅक्टर्स कॉन्ट्रीब्युटेड टू द हायपर इन्फ्लेशन. ओके, आता पहिले जे स्टेटमेंट आहे बघा ओव्हर रिलायन्स ऑन ऑइल इम्पोर्ट्स क्रिएटेड फिस्कल डिफिसिट्स. पॅसेजचा जर विचार केला तर पॅसेजमध्ये दिलेला आहे रिलायन्स ऑन दी ऑइल एक्सपोर्ट्स अँड नॉट इम्पोर्ट्स. ओके, ऑटोमॅटिकली हे स्टेटमेंट काय इथे फॉल्स होऊन जातं. त्यानंतर स्ट्रक्चरल रिफॉर्म्स लाईक डॉलरायझेशन प्रोव्हाइडेड लॉंग टर्म रिलीफ. लॉंग टर्म रिलीफ नाही, कशी रिलीफ दिलेली आहे, शॉर्ट टर्म रिलीफ दिलेली आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी डी. देन पॅसेज नंबर 28 न्यूट्रासिटिकल्सच्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. ओके, विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स कॅन बी इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज. ओके, तर DSHEA. आता बघा इन्फरन्स इथे विचारलेला आहे. आता अजून इझिली हा क्वेश्चन जो आहे टॅकल होतो. जिथे इन्फरन्स आलं, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की तिथे फॅक्ट्स येणार का, नाही. मग इथे जे आहे बघा हे जे सगळं आहे ऑर्गनायझेशन इथे मेन्शन केली आहे, ॲक्ट इथे मेन्शन केलेला आहे, इट इज फॅक्ट्स, दिस इज नॉट इन्फरन्स. टर्मरिक सप्लिमेंट्स, दिस इज ऑल्सो फॅक्ट. युनिव्हर्सल शब्द यूज केलेला आहे. यू डू नॉट इवन नीड टू रीड द स्टेटमेंट वेन यू सी दिस कीवर्ड्स. ओके, त्यानंतर क्वेश्चन स्टेटमेंट नंबर 3 इथे दिलेला आहे द ॲब्सेन्स ऑफ क्लिनिकल ट्रायल्स फॉर न्यूट्रासिटिकल्स इंक्रीजेस द रिस्क ऑफ ॲडवर्स ड्रग इंटरॅक्शन. ओके, पॅसेजमध्ये क्लिअरली हे मेन्शन आहे बघा. ओके, जे बऱ्याच वेळेस जे आहे पियर रिव्ह्यू जो आहे, ओके, तो ओमिट केला जातो. ओके, इथे जर पॅसेजवरती तुम्ही फोकस केला तर इथे ते दिलेलं आहे. ओके, त्यामुळे द स्टेटमेंट नंबर 3 इज करेक्ट. सो द ऑप्शन नंबर बी इज अवर आन्सर. ओके, पॅसेज नंबर 29 रॅन्समवेअर. ओके, रॅन्समवेअर एक सायबर अटॅक आहे, या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 47 आहे बघा. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज आर करेक्ट बेस्ड ऑन द अबोव पॅसेज. ठीक आहे, रॅन्समवेअर अटॅक्स इन्व्हॉल्व्स बोथ इन्क्रिप्शन अँड डिक्रिप्शन प्रोसेसेस. ठीक आहे, सुरुवातीला अटॅक करताना जो डेटा आहे त्याला इन्क्रिप्ट केला जातं आणि तो रिमूव्ह करण्यासाठी
जे काही इथे खंडणी मागितली जाते, ज्याला आपण रॅन्सम असं म्हणतो, त्यानंतर काय केलं जातं, डेटाला डिक्रिप्ट केलं जातं. सो द फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. देन आता नवीन एक सिस्टीम आलेली बघा, रॅन्समवेअर ॲज अ सर्व्हिस, जिथे हे जे अटॅक्स आहेत ह्या सॉफ्टवेअर्सला काय केलं जातं, आउटसोर्स केलं जातं. ठीक आहे. तर इथे काय की ransomware as a service platform democratizes ransomware attack by reducing technical expertise requirements. ओके, म्हणजे बेसिकली काय करायचं, एखादं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामधून रॅन्सम अटॅक हा केला जाऊ शकतो, हे सॉफ्टवेअर कोणाच्याही हातात तिथे नेऊन देणे. ठीक आहे. सो दिस इज ॲक्च्युअली द डेमोक्रॅटिक ऑफ दिस प्लॅटफॉर्म्स. ओके, सो द आन्सर विल बी सी, बोथ 1 and 2 आर करेक्ट. देन पॅसेज नंबर 30, कम्प्युटर व्हिजन या संदर्भात नवीन टेक्नॉलॉजी आलेली. आता गुगल लेन्स वगैरे सर्व जे आहे तुम्ही यूज करता बघा. गुगल लेन्समधून काय होतं, बेसिकली गोष्टी ज्या आहेत डिटेक्ट होत्या, बरोबर. त्यानंतर टेक्स्ट जे आहे ते स्कॅन होतं, राईट, आयडेंटिफाय होतात बघा गोष्टी. तर हे एक बेसिक काय फीचर आहे कम्प्युटर व्हिजनचं. ओके, या संदर्भात हा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर व्हॅलिड कन्क्लुजन्स फ्रॉम द अबोव पॅसेज. स्टेटमेंट 2 जर आपण बघितलं तर EU अँड द US हॅव सिमिलर रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स, असं आहे का, तर नाही. पॅसेजमध्ये डायरेक्टली शेवटी दिलेलं आहे की दे हॅव डिफरंट पॉलिसीज रिगार्डिंग द रेग्युलेशन ऑफ कम्प्युटर व्हिजन. सो दिस इज इनकरेक्ट. फर्स्ट स्टेटमेंट जर बघितलं, ॲडव्हर्टाइजमेंट अटॅक्स जे आहेत त्याला एक्सप्लॉइट केला जातं बघा कम्प्युटर व्हिजनच्या सिस्टीमने. इमॅजिन करा एखादा सिम्बॉल आहे. ओके, या सिम्बॉलमध्ये एखादा सायबर अटॅक जो आहे, एखादा वेगळाच QR कोड किंवा एखादा वेगळाच लोगो जर इथे टेक्नॉलॉजिकली इथे स्टिक केला, तर फिजिकल हार्डवेअर जे आहे ते एक लिमिटेशन इथे तयार होऊन जातं. कशासाठी, कम्प्युटर व्हिजनसाठी. सो द ए इज द करेक्ट आन्सर. ओके, देन पॅसेज नंबर 31, जीन म्युटेशनच्या संदर्भात हा पॅसेज आहे बघा. ओके, तर इथे बेसिकली दिलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग आर व्हॅलिड इन्फरन्सेस. ओके, आता इथे बघा बेसिकली जे पहिलं स्टेटमेंट आहे, द CCR5 Delta 32 म्युटेशन एक्झम्प्लिफाईज अ ट्रेड ऑफ बिटवीन एव्होल्युशनरी बेनिफिट्स अँड रिस्क. ओके, जेव्हा कधी जीन म्युटेशन होतं त्याच्यामध्ये एव्होल्युशन पण होतं आणि त्याचबरोबर हेल्थ रिस्क ज्या आहे म्युटेशनमुळे त्यासुद्धा डेव्हलप होतात बघा. ठीक आहे, तर फर्स्ट वन इज करेक्ट. देन एपिजेनेटिक्स कॅन इन्फ्लुएन्स फेनोटायपिक आउटकम्स इन्क्लुडिंग जेनोटाइप. ओके, दिस इज ऑल्सो ट्रू अकॉर्डिंग टू द पॅसेज. So the correct answer will be C, both 1 and 2. Then the next passage is about social justice. Social justice च्या संदर्भात हा पॅसेज इथे दिलेला आहे. इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिस्टंट विथ द पॅसेज. ओके, तर इथे ऑप्शन नंबर सी चा जर आपण विचार केला की युनिव्हर्सल बेसिक इन्कम इज क्रिटिसाइज्ड फॉर निग्लेक्टिंग सिस्टमॅटिक इश्यूज लाईक एज्युकेशनल इनइक्विटी. ओके, तर हे जे आहे सोशल जस्टिसच्या काय जातं, डायरेक्टली ऑपोजिट जातं. ओके, त्यानंतर पॅसेज नंबर 33, इंडियन मान्सून आणि त्यामध्ये होणारे जॉग्राफिकल फेनॉमेनाज या संदर्भात हा पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 51 इथे विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स कॅन बी लॉजिकली इन्फर्ड फ्रॉम द पॅसेज. ओके, सो द फर्स्ट स्टेटमेंट इज क्लायमेट चेंज इन्क्रीजेस द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्स्ट्रीम रेनफॉल. इट इज ट्रू, पॅसेजमध्ये दिलेला आहे. देन एन्सो इम्पॅक्ट्स द स्ट्रेंथ ऑफ द मान्सून वाईल IOD इन्फ्लुएन्सेस रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. दिस इज ऑल्सो करेक्ट. बघा रेफरन्स कुठे मिळतो, पुन्हा एकदा पॅसेज बघूयात. पॅसेजमध्ये बघा इथे डायरेक्टली दिलेला आहे सुरुवातीला की एन्सो इम्पॅक्ट्स द ओव्हरऑल स्ट्रेंथ ऑफ द मान्सून, द IOD मॉड्युलेट्स रेनफॉल डिस्ट्रीब्युशन. ओके, डायरेक्टली इथे मेन्शन आहे. ठीक आहे, सो द आन्सर विल बी व्हॉट, आन्सर इज सी, बोथ 1 and 2. देन पॅसेज नंबर 34, क्लासिकल इंटरनेट डान्सेस वरती जे आहे एक इझी पॅसेज इथे आपल्याला बघायला मिळतो. ओके, आता इथे विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द पॅसेज. इथे नॉट विचारलं आहे, त्यामुळे नेहमी जो प्रश्न आहे तो व्यवस्थित इथे वाचून घ्यायचा आपल्याला आहे. ठीक आहे, पहिलं आहे मोहिनीअट्टम्स थीमॅटिक फोकस इन्क्लूड्स डिवोशन. डिवोशन इथे आहे. ओडिशीमध्ये पण जे आहे, ओडिशी जो डान्स आहे तिथे पण आपल्याला डिवोशन बघायला मिळतं. त्यानंतर दीज डान्सेस आर अँटी सोशल इन नेचर. असं आहे का, नाही. दे आर अँटी सोसायटल नॉर्म्स, दे क्रिटिक. ठीक आहे, सोसायटीयल नॉर्म्सला ते क्रिटिक करतात, सोसायटीला क्रिटिक करत नाही. ओके, थर्ड इज इनकरेक्ट. सो द करेक्ट आन्सर विल बी ए, 1 and 2 आर करेक्ट. ओके, द पॅसेज नंबर 35, पॉलिटिकल रेव्होल्युशन काय असतं यावरती हा पॅसेज इथे दिलेला आहे. ओके, विचारलेला आहे. दोन स्टेटमेंट इथे दिलेले आहेत की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली इम्प्लाइड बाय द पॅसेज. पहिलं स्टेटमेंट आहे रेव्होल्युशन्स ट्राय टू अचीव ट्रान्सफॉर्मेशन बट नॉट लिडरशिप चेंज. तर रेव्होल्युशन्समध्ये दोन्ही गोष्टी अचीव केल्या जातात अकॉर्डिंग टू पॅसेज. एक तर ट्रान्सफॉर्मेशन पण आहे, त्याचबरोबर लिडरशिपसुद्धा अचीव केली जाते, क्लिअरली मेन्शन इन द पॅसेज. ओके, देन स्टेटमेंट नंबर 2, अ मॉडर्न रेव्होल्युशन इज मेनली सक्सेसफुल ड्यू टू सोशल मीडिया. आता सोशल मीडिया
हे फक्त एक माध्यम आहे. इट इज ओनली अ टूल ऑर अ मीडियम फॉर द सक्सेस ऑफ अ रेव्होल्युशन. पण याच्यामुळे मेजरली होतं का? इज दिस द प्रायमरी रिझन? द आन्सर इज नो. ओके, सो द करेक्ट आन्सर विल बी डी, नीदर वन नॉर टू. ओके, देन पॅसेज नंबर 36 पॅरेंटिंग वरती हा पॅसेज दिलेला आहे बघा. ओके, आता इथे क्वेश्चन विचारलेला आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द इथिकल डिबेट ऑन पॅरेंटिंग. इथिकल डिबेट बघा, पुन्हा सिम्प्लिफाय होतो क्वेश्चन. इथे इथिक्स बद्दल विचारलेला आहे, म्हणून ऑप्शन पण ते चूज करायचे जिथे इथिकल कॉन्फ्लिक्ट्स बघायला मिळतात. ओके, तर कोणकोणते कीवर्ड्स इथे असतील तर बघा, दोन्ही स्टेटमेंटमध्ये आपल्याला सेम कीवर्ड्स मिळतात. मॉडर्न इथिकल डिलेमाज इन पॅरेंटिंग एक्सटेंड बियॉन्ड डिसिजन्स टू हॅव चिल्ड्रन. ओके, इथे डायरेक्टली मेन्शन आहे बघा. इथे दिलेलं आहे की आपल्याला वेगवेगळे जे काही इथिकल डिबेट्स आहेत, म्हणजे बियॉन्ड टू हॅव चिल्ड्रन वी हॅव सरोगसी, त्यानंतर राईट्स, हे सर्व काय जातं बियॉन्ड द डिसिजन ऑफ टू हॅव चिल्ड्रन. ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन पॅरेंटिंग कॅन प्रोटेक्ट चिल्ड्रन राईट्स. ओके, इज दिस ट्रू? येस, दिस इज ऑल्सो ट्रू. ओके, सो द करेक्ट आन्सर विल बी सी, बोथ 1 and 2. देन पॅसेज नंबर 37 ग्लेशियर्सच्या संदर्भात आहे. ओके, आता इथे विचारलेला आहे बघा क्वेश्चन नंबर 55 वरती, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग ग्लेशियर्स अँड क्लायमेट चेंज. ग्लेशियल मेल्टिंग इज प्रिडॉमिनेंटली अ रिजनल कन्सर्न. रिजनल कन्सर्न आहे का? तर नाही. कसा कन्सर्न आहे? ग्लोबल कन्सर्न आहे. ओके, मी नेहमी सांगतो की तुम्हाला कीवर्ड जो आहे तो इथे फाइंड आउट करायचा आहे. इझिली जे आहे ऑप्शन इथे एलिमिनेट होतात. त्यानंतर द मेल्टिंग ऑफ ग्रीनलँड आईस शीट अलोन कुड हॅव सिग्निफिकंटली कॉन्ट्रीब्युशन टू सी लेवल राईज इम्पॅक्टिंग इम्पॅक्टिंग कोस्टल सिटीज वर्ल्ड वाईड. ऑलरेडी जे आहे पॅसेजमध्ये इथे दिलेलं आहे बघा. ठीक आहे, सो द सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. सो द आन्सर विल बी व्हॉट? ऑप्शन नंबर बी. ओके, देन मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॅसेज, पॅसेज नंबर 38. या पॅसेजची थीम आहे फेडरलिझम. ओके, तर इथे प्रश्न विचारलेला आहे की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग फेडरलिझम, विच ऑफ द अबव आर करेक्ट. इंडियन फेडरलिझम असिमेट्रिकल इन नेचर. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट पॅसेजमध्ये मेन्शन आहे. ओके, त्यानंतर याचा अर्थ काय होता असिमेट्रिकलचा? की काही स्टेट्सला, सम स्टेट्स हॅव एक्स्ट्रा ऑटोनॉमी, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, त्यानंतर सेकंड स्टेटमेंट इज द सेंट्रलायझेशन डिसेंट्रलायझेशन पॅराडॉक्स इन फेडरलिझम रिफ्लेक्ट्स द हार्मनी. हार्मनी रिफ्लेक्ट करणार का? तर नाही. इट रिफ्लेक्ट्स द कॉन्फ्लिक्ट और द स्ट्रगल बिटवीन द नॅशनल युनिटी अँड रिजनल ऑटोनॉमी. ओके, सो द आन्सर विल बी ए. ठीक आहे, देन नेक्स्ट पॅसेज नंबर 39, क्वेश्चन नंबर 57. द थीम ऑफ द पॅसेज नंबर 39 इज रिलेटेड टू द ऑनलाईन एज्युकेशन. ठीक आहे, ऑनलाईन एज्युकेशन संदर्भात पॅसेज आहे. 2 स्टेटमेंट इथे दिलेले आहे. ओके, करेक्ट स्टेटमेंट जे आहे तिथे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे बघा. ओके, तर इथे विचारलेलं आहे की ऑनलाईन एज्युकेशन एलिमिनेट्स बॅरियर्स टू लर्निंग बाय मेकिंग नॉलेज फ्लेक्झिबल. ओके, तर हा बेसिकली एम आहे बघा जो पॅसेजमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, देन द इफेक्टिव्हनेस ऑफ ऑनलाईन एज्युकेशन डिपेंड्स ओनली ऑन टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर. चुकीचं आहे, एक्स्ट्रीम वर्ड तिथे आलेलं आहे. फक्त टेक्नॉलॉजीवरती डिपेंड आहे का? तर नाही. ओके, अदर थिंग्स आर ऑल्सो देअर, लाईक टीचर्स आहेत, पॅरेंट्स आहेत, स्कूल्स आहेत. ओके, या सगळ्या गोष्टी ज्या आहे, एन्व्हायरमेंट आहे, सगळं जे आहे पॅसेजमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे बघा. ठीक आहे, तो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर ए, 1 ओनली. ठीक आहे, देन पॅसेज नंबर 40, क्वेश्चन नंबर 58. पॅसेजची थीम आहे बर्ड मायग्रेशन. ओके, आता बर्ड मायग्रेशनच्या संदर्भात हा पॅसेज आहे. इथे विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द बर्ड मायग्रेशन अँड नॅव्हिगेशन इज आर करेक्ट. ओके, सो द फर्स्ट स्टेटमेंट इज बर्ड्स यूज अ कॉम्बिनेशन ऑफ एन्व्हायरमेंटल लँडमार्क्स फॉर नॅव्हिगेशन. दिलेला आहे ऑलरेडी पॅसेजमध्ये. त्यानंतर बर्ड्स मायग्रेशन पॅटर्न हॅज चेंज्ड ड्यू टू क्लायमेट. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट अकॉर्डिंग टू द पॅसेज. ओके, सो द आन्सर विल बी व्हॉट? आन्सर इज ऑप्शन नंबर सी. ओके, देन पॅसेज नंबर 41 कर्लिंग. आता कर्लिंग हा एक स्पोर्ट आहे बघा ज्याच्यामध्ये बेसिकली ब्रूम आणि स्टोन्सचा वापर केला जातो. ओके, गाईड करण्यासाठी. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द कर्लिंग आर करेक्ट. कर्लिंग स्टोन्स आर इन टोटली कंट्रोल विथ स्पेशलाइज्ड ब्रूम. आता जर टोटल कंट्रोल जर असेल तर तो गेम आपण प्ले करू शकतो का? म्हणजे लॉजिकली विचार करा. सो दिस इज नॉट अ लॉजिकल स्टेटमेंट. ठीक आहे,
त्यानंतर द मुवमेंट ऑफ द कर्लिंग स्टोन इन्व्हॉल्व्स बोथ साइडवेज ड्रिफ्ट. आता कंट्रोलिंगसाठी एक तर ब्रूमने जे आहे कर्लिंग स्टोनला लेफ्टकडे मूव्ह करावं लागेल किंवा राईट साईडला जे आहे मूव्ह करावं लागेल. ठीक आहे. देन द सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. सो आन्सर विल बी बी, 2 ओनली. देन पॅसेज नंबर 42 मॉडर्न ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम संदर्भात पॅसेज आहे. इथे विचारलेलं आहे की मोस्ट क्रिटिकल लिमिटेशन काय आहे. काय विचारलेलं आहे, मोस्ट क्रिटिकल लिमिटेशन. ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे हाय इन्स्टॉलेशन कॉस्ट टू द सेन्सर्स. त्यानंतर आहे इनॅबिलिटी टू ॲड्रेस रूट कॉजेस ऑफ कंजेक्शन लाईक पुअर पब्लिक ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. त्यानंतर आहे रेड्यूस ॲक्युरेसी ड्यू टू अनप्रेडिक्टेबल ट्रॅफिक पॅटर्न्स. त्यानंतर आहे डिपेंडन्स ऑन अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. आता सिमिलॅरिटीचा जर तुम्ही विचार केला ऑप्शन्समध्ये तर इथे तुम्हाला बघायला मिळेल की टेक्नॉलॉजिकल फीचर्स जे आहेत बघा, सेन्सर्स, त्यानंतर इथे पॉवर, हे 2 ऑप्शन आपल्याला दिसतात, सिमिलॅरिटीज आहेत. त्यानंतर सेकंड ऑप्शनचा जर विचार केला तर एक्स्ट्रीम वर्ड इथे आहे इनएबिलिटी नावाचा. ॲटोमॅटिकली हे पण इथे एलिमिनेट होऊन जाणार. सी ऑप्शन जे आहे मोस्ट लॉजिकल आहे. इथे दिलेलं आहे की रेड्युस्ड ॲक्युरेसी ड्यू टू अनप्रेडिक्टेबल ट्रॅफिक पॅटर्न्स. म्हणजे टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करून सुद्धाही आपल्याला जे आहे एक्सपेक्टेड रिझल्ट्स मिळत नाही असं पॅसेजमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो सी इज द करेक्ट आन्सर. देन पॅसेज नंबर 43 नॅनो ड्रोन्सच्या संदर्भात हा पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 61 विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट सिग्निफिकंट इथिकल कन्सर्न. इथिकल कन्सर्न इथे विचारलेला आहे. तर मिसयूज करणे एखाद्या गोष्टीला, दिस इज द इथिकल कन्सर्न. इथे जे आहे टेक्नॉलॉजिकल आहे, कॉस्ट जे आहे इकॉनॉमिकल आहे, जॅमिंग जे आहे ते सुद्धा टेक्नॉलॉजिकल रिझन आहे. पण इथिकल रिझन काय आहे, मिसयूज आहे बघा. ठीक आहे. देन सॉइल अल्कलायझेशन पॅसेज नंबर 44 या संदर्भात आहे. क्वेश्चन नंबर 62 इथे विचारलेला आहे बघा. व्हॉट इज द प्रायमरी अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ एक्सेसिव्ह जिप्सम यूज इन अल्कलाइन सॉइल्स. ओके. बेसिकली याचा जो परिणाम आहे तो काय इथे असतो ते तिथे विचारलेलं आहे बघा. आता पॅसेज जर व्यवस्थित वाचला तर आपल्याला एक गोष्ट कळेल की डिप्लिशन ऑफ मायक्रो न्यूट्रिएंट्स अँड ग्राउंड वॉटर कंटॅमिनेशन जे आहे ते इथे घडून येतं. ठीक आहे. सॉइल पोरॉसिटीचा जास्त काही फारसा संबंध नाही. टेम्पररी पीएच फ्लक्च्युएशन. ओके. हे कशामुळे मायक्रोबियलमुळे दिलेलं आहे त्यामुळे इलॉजिकल आहे. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. देन पॅसेज नंबर 45 कोरल रिफ्सच्या संदर्भात दिलेला आहे. विचारलेला आहे द ऑथर्स प्रायमरी कन्सर्न रिगार्डिंग द जिओ इंजिनिअरिंग सोल्युशन्स लाईक OAE इज दॅट. OE म्हणजे काय, ओशन अल्कलिनिटी एन्हान्समेंट. ओके. तर याच्यामध्ये जे आहे बघा डिबेट दिलेला आहे की लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी की शॉर्ट टर्म बेनिफिट या दोन्हीपैकी काय आपण अचीव केलं पाहिजे किंवा या दोन्हीपैकी एक कोणतं तरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. या संदर्भात हा पूर्ण पॅसेज इथे बेस्ट आहे बघा. ओके. सो हा डिबेट कुठे रिफ्लेक्ट होतो, कोणत्या ऑप्शनमध्ये, तर बघा ऑप्शन नंबर बी मे सबस्टिट्यूट लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी विथ टेम्पररी फिक्सेस. ओके. म्हणजे ही जर टेक्नॉलॉजी जर आपल्याला इम्प्लिमेंट केली तर टेम्पररी फिक्स आपल्याला मिळेल, लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी मिळणार नाही. सो बेसिकली जो डिबेट आहे बघा तो इथे रिफ्लेक्ट झालेला आहे. त्यानंतर आहे पॅसेज नंबर 46 व्हॅल्यू एज्युकेशनवरती हा पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 64 द पॅसेज सजेस्ट दॅट द मोस्ट सिग्निफिकंट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इज व्हॉट इज क्रिएटिंग अ पॉझिटिव्ह कॅरेक्टर. पॅसेजमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे बघा. ओके. सुरुवातीला जे बघा पॉझिटिव्ह कॅरेक्टर. आता पॉझिटिव्ह कॅरेक्टरमुळे काय होतं, रिस्पॉन्सिबिलिटी, कंपॅशन या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत ते डेव्हलप होतात. म्हणजे ब्रॉडर टर्मचा जर आपण विचार केला ओके तर आपल्याला काय आहे ते इथे परफेक्ट आन्सर इथे आपल्याला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 47 व्हर्टिकल फार्मिंगवरती हा पॅसेज बेस्ट आहे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65 बेसिकली व्हर्टिकल फार्मिंगवरती हा क्वेश्चन आहे. विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट क्रिटिकल ॲझम्पशन अंडरलाइंग द आर्ग्युमेंट दॅट व्हर्टिकल फार्मिंग विल सॉल्व अर्बनायझेशन इंड्युस्ड एरेबल लँड स्कार्सिटी. ओके. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. ऑप्शन नंबर सी वरती जर आपण फोकस केला तर इथे दिलेला आहे की एनर्जी अँड कॅपिटल रिक्वायरमेंट्स फॉर व्हर्टिकल फार्मिंग कॅन बी सस्टेनेबली ॲड्रेस्ड. दिस इज द करेक्ट ऑप्शन. बॅलन्स्ड ऑप्शन आहे. ठीक आहे. जर डीचा विचार केला तर इथे दिलेला आहे की गव्हर्नमेंट्स विल प्रायोरिटाइज व्हर्टिकल फार्मिंग ओव्हर इंडस्ट्रियल झोनिंग. कुठे दिलेलं नाही पॅसेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर अर्बन पॉप्युलेशन्स आर विलिंग टू पे प्रीमियम प्राइसेस याचाही संदर्भ कुठेही नाही. दॅन ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर मे सीज टू एक्झिस्ट. असं होऊ शकतं का, असं होणार नाही. दिस इज नॉट पॉसिबल. ओके. देन पॅसेज नंबर 48 इन्व्हेसिव्ह स्पेसीसच्या संदर्भात हा पॅसेज आहे. इथे बेसिकली विचारलेलं आहे की द ऑथर्स प्रायमरी कन्सर्न रिगार्डिंग इन्व्हेसिव्ह स्पेसीस मॅनेजमेंट इज विच ऑफ द फॉलोइंग.
ठीक आहे. तर ऑथरचा मेजर कन्सर्न काय आहे बघा, ऑप्शन नंबर बी बघा, द पोटेन्शियल फॉर मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज टू इनएडव्हरंटली वर्सन इकोसिस्टम. बरोबर, बऱ्याच वेळेस काय होतं की मॅनेजमेंट ह्या हेतूने एखादी स्ट्रॅटेजी जेव्हा इम्प्लिमेंट केली जाते तेव्हा इकोसिस्टम अजून वर्स कंडिशनमध्ये ज्या आहे त्या पुश केल्या जातात बघा. ठीक आहे. तर पॅसेजचा जो आहे क्रक्स जो आहे ते इथे समअप होऊन जातो. त्यानंतर पॅसेज नंबर 14 आहे, शेक्सपियरच्या हॅम्लेटवरती जो आहे एक इझी पॅसेज इथे दिलेला आहे. विचारलेला आहे की द ऑथर्स व्ह्यू पॉइंट ऑन द ॲम्बिग्युइटी इन हॅम्लेट अलायन्स. आता बघा प्रश्नामध्येच उत्तर लपलेलं आहे की इथे ॲम्बिग्युइटी विचारलेली आहे. आता मोस्ट सुटेबल अलाइंड ऑप्शन कोणता आहे इथे बघा, ऑप्शन नंबर जे आहे सी, इट सर्व्स ॲज अ टूल टू डिकन्स्ट्रक्ट नॅरेटिव्ह फॉर्म्स. ओके, सो सी इज द करेक्ट आन्सर. देन पॅसेज नंबर 15, द तंगस्का इव्हेंट ऑफ 1908. आता मिटिओरच्या संदर्भात हा इव्हेंट आहे बघा. ओके, हिस्टॉरिकल इव्हेंट आहे. आता या संदर्भात पॅसेजची इन्फॉर्मेशन बेस्ड तिथे प्रश्न विचारलेला. क्वेश्चन नंबर 68, द ॲब्सेन्स ऑफ अ क्रेटर इन द तंगस्का इव्हेंट इज बेस्ट एक्सप्लेन्ड बाय विच फॅक्टर. ओके, तर इथे जे बेसिकली आहे बघा, सायंटिफिक एव्हिडन्स काय म्हणतात की द मिटिओरॉइड डिसइंटिग्रेटेड एंटायरली इन द ॲटमॉस्फिअर बिफोर इम्पॅक्ट. त्याच्यामुळे त्याचे जे काही एव्हिडन्सेस आहेत ते कुठेही आपल्याला अर्थवरती सापडलेले नाही. ओके, सो दिस इज द बेसिक एसेन्स ऑफ द पॅसेज. देन पॅसेज नंबर 51, डिस्कवरी ऑफ अमेरिका ही कशा पद्धतीने कॉन्ट्रोवर्शियल आहे या संदर्भात हा पॅसेज आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द डिस्कवरी ऑफ अमेरिका. ओके, तर बेसिकली ऑप्शन नंबर बी, द टर्म डिस्कवरी इज कॉन्ट्रोवर्शियल बिकॉज इट इग्नोर्स द एक्झिस्टन्स ऑफ इंडिजिनियस पीपल. म्हणजे इथे बेसिकली पॅसेजमध्ये काय सांगितलं की सगळं जे क्रेडिट आहे ते कोणाला दिलं गेलं, क्रिस्टोफर कोलंबसला. ठीक आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 52, वर्ल्ड हेरिटेज साइट्स या संदर्भात हा पॅसेज आहे. क्वेश्चन नंबर 70, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द प्रिझर्वेशन ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. ओके, तर पहिलं स्टेटमेंट जे इथे दिलेलं आहे की वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर सिलेक्टेड सोलली. ओके, सोलली म्हणजे काय, फक्त एकाच बेसिसवरती सिलेक्ट केल्या जातात का? आन्सर इज इनकरेक्ट. ओके, तर इफ यू लुक ॲट द ऑप्शन नंबर डी, लीगल प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इज प्रोव्हाइडेड बाय इंटरनॅशनल ट्रीटीज. आता बघा ऑलरेडी पॅसेज छोटाच आहे. पॅसेजमध्ये मेन कीवर्ड काय आहेत, युनेस्को आहे. युनेस्कोचं कार्य काय असतं, टू प्रिझर्व वर्ल्ड हेरिटेज साइट्स. इझिली जे आहे तुम्हाला इथे कंक्लूड करता येतं बघा. ठीक आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 53, ॲमेझॉन रेन फॉरेस्टवरती हा जो आहे पॅसेज इथे बेस्ट आहे. विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग कंक्लुजन इज लॉजिकली कन्सिस्टंट विथ द पॅसेज. ऑप्शन नंबर एचा जर आपण विचार केला तर इथे दिलेला आहे की फॉरेस्ट डिग्रेडेशन कॉन्ट्रीब्युट्स टू रेड्यूस कार्बन सिक्वेस्ट्रेशन इन द ॲमेझॉन. ओके, बेसिकली जी लॉजिकल एन्व्हायरमेंटल चेन आहे त्याला जे आहे एक्सप्लेन इथे ऑप्शन नंबर ए मध्ये केलेला आहे. ओके, जे की ऑलरेडी पॅसेजमध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 54, जे फास्ट ब्रीडर रिॲक्टर्स आहेत बघा या संदर्भात प्रायमरी पर्पज विचारलेला आहे. आता ऑल्दो अदर स्टेटमेंट ट्रू जरी असतील तरी पण प्रायमरी पर्पज जो आहे तो यांच्यापेक्षा वेगळा आहे. जसं की इथे दिलेलं आहे की रेड्यूस रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. ठीक आहे. त्यानंतर कन्वर्ट नॉन फिजल युरेनियम इंटू प्लुटोनियम 239. आता हे सगळे फंक्शन्स आहेत बघा कशाचे, त्या रिॲक्टर्सचे. प्रायमरी पर्पज आहे का? नाही. त्यानंतर ऑप्शन नंबर सी, जनरेट इलेक्ट्रिसिटी मोर इफिशियंटली दॅन अदर रिॲक्टर्स. दिस इज द करेक्ट आन्सर. दिस इज इट्स प्रायमरी पर्पज. त्याच्यामुळे जे आहे फास्ट ब्रीडर्स रिॲक्टर्सला जे आहे डेव्हलप करण्यात आलेला आहे. ओके. देन पॅसेज नंबर 55, चर्नोबिलचा जो डिझास्टर आहे बघा 1986 मध्ये. ओके, यावरती वेब सिरीज पण आहे बघा. ठीक आहे. तर व्हॉट डिझाईन फ्लॉ इन द RBMK रिॲक्टर प्रायमरी कॉन्ट्रीब्युटेड टू द चर्नोबिल एक्सप्लोजन. ओके, बेसिकली पॅसेजमध्ये दिलेलंच आहे की हे डिझास्टर का झालं, बिकॉज ऑफ द पॉझिटिव्ह वॉइड कोइफिशियंट ऑफ द रिॲक्टिव्हिटी. पॅसेजला जर तुम्ही रिफर केलं तर इथे डायरेक्टली मेन्शन केलेलंच आहे बघा. जी लाईन आहे बघा, थर्ड सेंटेन्स इथून सुरुवात होती. द RBMK 1000 रिॲक्टर यूज ग्रॅफाइट ॲज अ मॉडरेटर अँड हॅड अ पॉझिटिव्ह वॉइड कोइफिशियंट, अ युनिक फीचर वेअर increasing steam bubbles voids in the coolant water enhanced nuclear reactivity. ओके, या रिॲक्टिव्हिटी जी आहे अनकंट्रोल पद्धतीने वाढत गेली आणि त्याच्यामुळे जे आहे एक्सप्लोजन आणि डिझास्टर हे इथे झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 56, सांबा जो डान्स आहे बेसिकली आफ्रिकन ओरिजिन आहे परंतु ॲडॉप्शन आणि नॅशनल आयडेंटिटी म्हणून कुठे ओळखला जातो तर ब्राझीलसाठी ओळखला जातो. ठीक आहे. ओव्हरऑल थीम जी आहे पॅसेजची ते सांगितलेली आहे. ठीक आहे. तर विचारलेलं आहे सांबाज डेव्हलपमेंट अँड कल्चरल सिग्निफिकन्स इन ब्राझील इज बेस्ट इलस्ट्रेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग
वे. ओके, तर जे पहिले जे स्टेटमेंट आहे, द कल्चरल ॲसिमिलेशन इनएव्हिटेबली लीड्स टू द इरेजर ऑफ इंडिजिनियस म्युझिकल ट्रॅडिशन. तर इथे इंडिजिनियस ट्रॅडिशन्स हे टोटली संपून जातात का, इरेज होतात का, तर असं होत नाही. ठीक आहे. देन द इन्फ्लुएन्स ऑफ ऑप्शन नंबर सी, द इन्फ्लुएन्स ऑफ युरोपियन हार्मोनिक स्ट्रक्चर्स इन सांबा डायल्यूट झालं का, काही नाही, तर जे फीचर्स आहेत तर ते मेंटेन राहिलेले आहेत. ठीक आहे. देन ऑप्शन नंबर डी, द स्ट्रक्चर ऑफ सांबा हॅज रिमेंड अनचेंज्ड. तर अनचेंज नाही आहे, लोकल इन्फ्लुएन्सेस त्याच्यावरती झालेले आहे, म्युझिक, डान्स. ओके, तर त्यामुळे ऑप्शन बी इज करेक्ट. म्युझिकल फॉर्म्स रूटेड इन द मार्जिनलाइज्ड कम्युनिटीज कॅन इव्हॉल्व इन टू नॅशनल सिम्बॉल्स थ्रू हिस्टॉरिकल ट्रान्सफॉर्मेशन्स. ठीक आहे. ओव्हरऑल जो एसेन्स आहे पॅसेजचा तो इथे सांगितलेला आहे. पॅसेज नंबर 57 क्वांटम एंटँगलमेंट वरती हा पॅसेज इथे बेस्ड आहे बघा. ओके, क्वांटम एंटँगलमेंट इज प्रायमरली केपेबल फॉर विच ऑफ द फॉलोइंग. तर तिन्ही स्टेटमेंट जे आहे ते इथे इलॉजिकल आहे, कारण की त्यांचा कुठेही आपल्याला संदर्भ हा पॅसेजमध्ये मिळत नाही. ओके, फक्त थर्ड स्टेटमेंटचा संदर्भ मिळतो, पण तो फॅक्ट पण काय आहे, चुकीचा आहे. ओके, ट्रान्सफरिंग इन्फॉर्मेशन मोर दॅन द स्पीड ऑफ लाईट, तर हे पॅसेजमध्ये ऑलरेडी सांगितलेले, इट कॅनॉट बी डन. So the correct answer will be option number D, none of the above. Then passage number 58, इमोशनल इंटेलिजन्सच्या कन्सेप्टवरती हा प्रश्न विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिफ्लेक्ट द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग इमोशनल इंटेलिजन्स ॲज डिस्क्राइब्ड इन द पॅसेज. इज इट अ स्टॅटिक ट्रेट? ऑप्शन नंबर ए, नो. इमोशनल इंटेलिजन्स प्रायमरी फोकसेस ऑन मेंटेनिंग डेकोरम, असं आहे का, तर असं नाही. ठीक आहे. इमोशनल इंटेलिजन्स प्रोव्हाइड सेल्फ अवेअरनेस, दिस इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर डी, इमोशनल इंटेलिजन्स इज प्रायमरली कन्सर्न विथ मॅनेजिंग ओन इमोशन्स टू अवॉइड कॉन्फ्लिक्ट्स विथ आवरसेल्स. तर बघा, बेसिकली मॅनेजिंग ओन इमोशन्स अँड ट्राय टू मॅनेजिंग अदर्स इमोशन्स. ओके, तर दोन्ही टाईपमध्ये जे आहे इमोशन्स इथे मॅनेज केलं जातात. ठीक आहे. कदाचित तुम्हाला वाटू शकतं की डी ऑप्शन जे आहे ते मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे, पण जेव्हा इथे फायनल जो वर्ड आहे बघा, अवर सेल्फ्स हा इथे येतो, ऑटोमॅटिकली हे स्टेटमेंट जे आहे त्याचं वेटेज कमी होऊन जातं बघा. ठीक आहे. दॅन पॅसेज नंबर 59, स्टोइसिझम ही जी फिलॉसॉफी आहे, यावरती हा पॅसेज आहे. 77 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. तर स्टोइसिझमची बेसिक फिलॉसॉफी काय, की फेट जो आहे तो ऑलरेडी एक्सेप्ट करायला पाहिजे, जे काही कॉस्मिक रिझनिंग आहे ती होणारच आहे. ठीक आहे. यावरती हा पॅसेज इथे बेस्ट आहे बघा. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी जे आहे बघा, इथे विचारला विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट ॲक्युरेटली रिफ्लेक्ट्स अ फंडामेंटल टेनेट ऑफ स्टोइक फिलॉसॉफी. सो द ऑप्शन नंबर बी, कॉस्मिक रिझन इज अ गाईड फॉर इव्हेंट्स विच आर बियॉन्ड वन्स कंट्रोल, म्हणजे जे होणार आहे ते होणारच आहे. ठीक आहे. देन पॅसेज नंबर 60, मेडिवल आणि मॉडर्न स्केप्टिसिझम. स्केप्टिसिझम म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीवरती जेव्हा आपण डाऊट घेतो, ह्या विचारधारेला काय म्हटलं जातं, स्केप्टिसिझम असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे. डाऊट टेकिंग फिलॉसॉफी, स्केप्टिसिझम. इथे विचारलेलं आहे की क्वेश्चन नंबर 78, विच ऑफ द फॉलोइंग मोस्ट ॲक्युरेटली समराइजेस द सेंट्रल आयडिया फॉर स्केप्टिसिझम. ओके, तर सेंट्रल आयडिया जो आहे बघा, बेसिकली काय आहे की इथे द पर्स्युएट ऑफ ॲब्सोल्यूट नॉलेज इज फ्युटाईल बट स्केप्टिसिझम इट सेल्फ इज पॅराडॉक्शियल. बरोबर. आता जर स्केप्टिसिझम म्हणत असेल की प्रत्येक गोष्टीमधून जे नॉलेज जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीला डाऊट करा. मग जर स्केप्टिसिझम ह्याच संकल्पनेला जर आपण डाऊट केलं तर ती खरी आहे का, देन वाय वी शुड एक्सेप्ट इट, देन इट क्रिएट्स अ पॅराडॉक्स इन इट सेल्फ. ओके, सो द करेक्ट आन्सर इज ए. देन पॅसेज नंबर 61, क्वेश्चन नंबर 79, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिप्रेझेंट्स क्रिटिक ऑफ डायलेक्टिक मटेरियलिझम. बेसिकली पॅसेज जो आहे बघा, कार्ल मार्क्स यांची जी विचारधारणा आहे डायलेक्टिक मटेरियलिझम याच्यावरती बेस्ट आहे. ओके, 4 ऑप्शन इथे दिलेले आहे. द थिअरी is overly deterministic and does not account for the influence of culture and ideological in shaping history. ओके, तर बेसिकली या गोष्टी ज्या आहेत बघा, ह्या पॅसेजमध्ये ऑलरेडी मेन्शन आहेत. तर इथे क्रिटिक विचारलेला आहे. मग क्रिटिक जो आहे आपल्याला ए ऑप्शनमध्ये इझिली बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर पॅसेज नंबर 62, टूर डी फ्रान्स जी आहे बघा, एक सायकलची रेस आहे. ओके, या रेसवरती जो आहे हा प्रश्न इथे विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट कॅप्चर्स द प्रायमरी चॅलेंज ऑफ द टूर डी फ्रान्स कॉम्पिटिशन. ठीक आहे. 4 ऑप्शन इथे दिलेला आहे. तर बेसिकली इथे पॅसेजमध्ये तुम्ही बघू शकता, रेफरन्स जो आहे तुम्हाला इथे मिळतो. इथे दिलेला आहे की सायक्लिस्ट राईड इन टीम्स, दे एम्प्लॉय स्ट्रॅटर्जीज. ओके, त्यानंतर जे आहे त्यांना जे सपोर्ट्स मिळतात. ओके, टीम सपोर्ट मिळतो. ओके, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या कोणत्या ऑप्शनमध्ये सम केलेल्या आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. दॅट द सक्सेस इन दिस रेस डिपेंड्स अपॉन द कॉम्बिनेशन ऑफ एंड्युरन्स, स्ट्रॅटर्जी अँड टीम वर्क. ठीक आहे. मेन जो क्रक्स आहे
तो ऑप्शन नंबर बी मध्ये इथे समअप केलेला आहे. ऑप्शन नंबर ए का नाही, इट इज अ टेस्ट ऑफ इंडिव्हिज्युअल सायकलिंग स्पीड ओव्हर लॉंग डिस्टन्स. फक्त हे डिस्क्राईब करत आहे, इट डज नॉट कॅप्चर द एसेन्स. ओके, द विनर इज ऑलवेज द रायडर हु विन्स द मोस्ट इंडिव्हिज्युअल स्टेजेस. ओके, ही प्रोसिजर इथे सांगितलेली आहे. वेदर कंडिशन्स ऑफन डिटरमाइन रेस आउटकम्स, हा फक्त इन्फ्लुएन्स सांगितलेला आहे. पण ओव्हरऑल जर प्रायमरी चॅलेंज कोणता असेल तर हा आहे की द सक्सेस डिपेंड्स अपॉन द कॉम्बिनेशन ऑफ इंटरनेट स्ट्रॅटेजी अँड टीम वर्क.